जुनू का यार ब्लॉग में। अरे तो बस हो गया ना। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चैतन्य दांडगेज लाईव्ह जर्नी. आणि आज मी येतो आहे नागपूरहून छत्रपती संभाजीनगरला. आणि हां, खूप व्लॉग्स झाले नागपूरचे. आता इकडचे व्लॉग्स करू. घरी गेल्या गेल्या समोसा खाणार आहे ना आराम करणार आहे, कारण की फोनची पण चार्जिंग नाही आहे. फोन चार्ज होत नाही होत तर हे दोघं येऊन टपकले. म्हटलं आराम करू, पण आराम तर नशिबातच नाही माझ्या. चल बघू आता बघू ड्रायव्हरच्या घरी जाऊ, तिथून मग त्याची गाडी घेऊ आणि मग बघू पुढचा प्लॅन काय आहे. कारण की मला प्लॅन बनवता येत नाही एक तर, आणि याचा मूड नव्हता प्लॅन बनवायला करायचा. आणि ते युजली तोच प्लॅन करतो. आणि प्रयास म्हणजे प्रयासाचा विषयच नाही. आम्ही 1-2 मित्रांना आणखीन फोन लावले, ते पण नाही आले. एका मित्राचं त्याला रोज ते चालू आहे, म्हणून त्याला पण काही डिस्टर्ब केलं नाही. बघू आता त्याला भेटू उद्या परवा. पहिला प्लॅन आता प्रयासच्या घरी जायचा, तिथून त्याची गाडी घ्यायची, मग पुढं बघू. कारण की पुढचा प्लॅन आता आम्हालाच माहीत नाही काय होईल. आता निघलो आहे इकडं प्रयास, कारण प्रयासच्या इकडे थांबलो तो, त्याला गाडी घ्यायची होती. तर जाऊ सुमितकडं, बघू त्याला सरप्राईजच देऊ आता त्याच्याकडे जाऊन. तो काही काम करत होता. आता प्लॅन नंबर 2, आता सुमितच्या घरी जायचं. आणि प्रयासला रस्ताच नाही माहिती. मग आमची इथे ट्रॅफिकच्या इथे भेट झाली, आणि मग इथून सोबत जाऊ. आता इथेच आम्हाला खूप टाईम झाला, म्हणून उशीर झाला आम्हाला जाण्यासाठी. मग काय, करण आणि मी एकाच गाडीवर होतो. तर आम्ही गाडी एवढी पळवली की प्रयासला मागं सोडून दिलं. आणि त्याला रस्ताच माहीत नाही. मग त्याच्यासाठीच थांबलो आम्ही. हे इकडे थांबलो होतो छत्रपती संभाजीराजे उड्डाणपुलाजवळ. आणि हे इकडून वाट बघत होतो त्याची. आम्ही कॉल केला होता त्याला आत्ताच, आणि बघू कधी येतो तो. प्रयास आलेला आहे आणि आम्ही परत एकदा निघलो आहे प्लॅन टुकडं, म्हणजे सुमितच्या घरी जायचं. तर हे भाऊ आमचे विसरले होते मागं, त्यांना रस्ताच माहीत नव्हता. मी गाडी पळवली तर आम्ही पुढे निघून आलतो. आणि चला आता येतोय सुमित. त्याला किती वेळाचा फोन लावा लागला, यायलाच नाही तर लवकर. 1 घंट्यापासून इथंच थांबलेले आम्ही आता. मित्रांनो, प्रयास मागे राहिला होता तर त्याला राग आला. बघा तुम्ही, आम्हालाच माहीत नाही कसं झालं. जुनू का यार ब्लॉग में। आलाय किती टाइम लावते हो? किती टाइम लावतो? 1 घंटा लावलाय नाही. हां 1 घंट्यापासून बोलणं नाकार होतो मी. अरे भाई किती वेळ चालतो आम्ही, तूच याय नाही लवकर. आता तो आला ना, आता परत गाडी निघली. पण मग आणखीन माहित नाही कुठं जायचं. बघू आता काय तर बघू काय नाही. डॉन आधी चिडेले भाई, त्याला मागं सोडला आम्ही. तर बोलायचं नाही त्याला, मूड नव्हता. जाऊ द्या. आता हे निघले दोघं, चालले आता पुढं. हे दोघं चालले आता, आमची गाडी त्यांना कॅचअप करते. बघू पण कुठं जायचं काय माहीत नाही आणखीन यांना पण अखेर शेवटी ठरलंच कुठे जायचं आहे. आम्ही चाललो आता प्रोझोन मॉलला. मी पार्किंगचं तिकीट वगैरे काढलं आणि आता गाडी पार्क केली. आणि हे दोघे गेले होते पुढे, मग आम्ही दोघे मागून गेलो त्यांच्या. आणि आम्ही सगळे आलो आता प्रोझोन मॉलमध्ये. आणि मग आमचे दोन्ही मित्र आम्हाला भेटले आहे. हे बघा, हे आमच्या पुढे चालले. आणि मग बघता आम्ही गेलो या स्टोअरमध्ये. आणि इथे कपडे वगैरे बघू लागलो. आणि बघता आम्ही खरेदी पण करून घेतली, आम्हाला कळालंच नाही. मित्रांनो, या दुकानांचं कसं आहे माहिती आहे का, एकदा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ते घ्यावंसं वाटतच. मग शॉपिंग केल्यानंतर भूक तर लागतेच ना मित्रांनो. मग आम्ही आलो होतो इकडे. आणि इकडे थोडं गप्पा गोष्टी चालू आहे, म्हणजे डिसाईड करू लागलो काय खायचं. तर सगळे त्याच्या फोनमध्ये काढू लागले आणि बघू लागले काय खायचं. तर मी पण विचार करू लागलो. मग कशी झाली व नागपूरची ट्रिप? काय चांगली झाली? जाऊ दे, यांना विचारू. नागपूर मी गेलोच नाही. तू गेलास नाही? तुला नेलंच नाही कोणी? हे असे मित्र सोबतच नाही पाहिजे राव. बिचाऱ्यांनी प्लॅनेट्सला बी नाही सोडला, त्याचा गेम खेळू राहिले. आम्ही आता ऑर्डर केला आहे पिझ्झा. आम्ही शॉपिंग वगैरे केली करणनी. बसलो आहे आता इकडे. तयारी पिझ्झा घेऊन ये मस्त. मित्रांनो, तो गेला आहे आता ऑर्डर घ्यायला. ऑर्डर आली, किती वेळ झाला. गडाऊनचा गेमच संपत नव्हता. आणि बसलेलो आहे आता आम्ही इथंच टाईमपास करत. आणि याचा काय विचार चालू आहे काय माहिती. चिकनचा पिझ्झा येतो का व्हेज पिझ्झा येतो? इकडून तर सगळे लाईटच दिसू राहिले, मी दिसेनाच नाही. पा यांनी काय फक्त हे आणलं, टमाटा सॉस. नाही, पिझ्झा काय कोण नाही घेणार आहे. हे ऑर्डर केलं आहे आता. त्याला तू रेकॉर्ड करा आणि खातो.
अरे रेकॉर्ड करायच्या चक्करमध्ये खायचंच राहून गेलं. पण काही नाही, प्रयास आला आता पिझ्झा घेऊन ते खाऊ. चिकन नाही पनीर पिझ्झा. पिझ्झा खाल्ला आणि चाललो आता पुढच्या स्पॉटवर. आणि हे बघा मी कोणची ॲडवाईस देऊ लागलो याला. तसं नाही राहत भाई. 100% ऐवजी 200% द्यावं लागतं. काय म्हणत होतो काय माहीत मी, मला सुद्धा नाही काय आलं. पण जाऊ दे, आता पुढचा प्लॅन बनला आहे. आता सोहेलला कॉल केला तर तो येणार आहे आणि जाऊया आता त्याला भेटायला. तो थांबलेला आहे आता क्रांती चौकमध्ये. देखिए पावभाजी खाने का असते. अरे मला खाना खा तू खाना ही खाना ही पावभाजी हो. आता आम्हाला सगळ्यांना करायचं होतं पण जेवण. पण विषय काय झाला, आम्ही सगळ्यांनी पिझ्झा आणि ते खाल्लं ना, मग जास्त काही भूक नव्हती. आणि आमची युज्युअलचा स्पॉट आहे तो पावभाजीचा. तर आम्ही यांना नेलं होतं तिकडे खायला. आणि हे दोघं आमच्या पुढे जात होते, यांना तर रस्ता पण माहीत नाही. आम्ही स्पॉटवर पोचलो आणि स्पॉटवर पोचल्यानंतर थोडं थोडं खाऊन पण घेतलं पावभाजी खाल्ली आणि घरी जायचं होतं. आणि मित्राकडून गाडीच निघत नव्हती. ये बुटके लोग है ना, ऐसे गाड़ी चलाएंगे ना भाई दोस्तों, ऐसा ही होगा. ये जा रहा अभी इसका टाइम है. चलो भाई अभी हम तीनों ही है. अरे तो बस हो गया ना. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपू आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये चैतन्य दांडगे लाईव्ह जर्नीच्या. बाय बाय.